मतमोजणीला जोरदार सुरुवात झालेली आहे, मात्र शिवपाल यादव बोलतात, आपण पाहूयात ते काय म्हणतात। ये हमारी तो बड़ी जीत होनी है। जनता ने जितना हमें वोट दिया है और जोश भी था हमारे चुनाव में, और हमेशा जनता ने हमें जिताया है, फिर जिताएगी। जिस गठबंधन को लेकर के आप सवाल उठाते रहे हैं वो गठबंधन हुआ, लेकिन एग्जिट पोल में वैसा कोई परफॉर्मेंस नहीं दिखाई पड़ा। अब तो नतीजे आ रहे हैं। अखिलेश अचानक वो डर क्यों रहे हैं कि हम उनको बसपा के साथ चले जाएंगे? अब इंतजार करो, थोड़ा सा इंतजार करो। ठीक, थैंक यू सो मच, थैंक यू। एक्सायटेड आहेत, मात्र तरी थोडंसं थांबा, थोड्या वेळाने याबद्दल प्रतिक्रिया देऊ असं म्हणतायत आणि आकडे झपाट्यानं बदलतायत। आपण आकड्यांवर नजर टाकूयात। भाजप 25, सपा 18, काँग्रेस 2, बसपा 14 आणि काँग्रेसला इथं बऱ्यापैकी मागे टाकलंय बसपानं आणि इतर 2। त्यामुळे आकडे अतिशय झपाट्यानं बदलू लागलेत। आता प्रामुख्यानं उत्तर प्रदेशातले बाकीच्या ठिकाणी सुद्धा मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। कांताताईंची एक प्रतिक्रिया घेऊया। कांताताई, उत्तर प्रदेशातला सुरुवातीचा परफॉर्मन्स चांगला, आकडे पुन्हा बदलले, भाजप 25। नाही, उत्तर प्रदेशमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही यावेळेला जी सतर्कता म्हणजे ठेवली बिहारच्या निवडणुकीच्या नंतर, म्हणजे की तिथे जे झालं, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये जाती धर्माच्या भोवती राजकारण सर्व फिरत असतं आणि ओबीसी हा सर्व मतदारसंघांमध्ये विभागलेला आहे। परंतु यादवांची जी मतं आहेत, म्हणजे म्हणजे यादव आणि ओबीसी हे सर्व मतदारसंघात आहेत, परंतु यादवांची जी मतं आहेत ती भारतीय जनता पार्टीला 15 ते 20% मिळू शकतात। आणि जे नियोजन आता म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शेवटी उतरवलं मोदीजींना, असं नाही की आम्ही हे ठरवलंच होतं, लोकल नेत्यांना सुद्धा महत्त्व द्यायचं आणि त्याप्रमाणे ते सर्व नियोजनातला तो भाग होता। आणि वाराणसी हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ असल्यामुळे 5 पैकी 3 भारतीय जनता पार्टीकडे होत्या आणि 2 सपाकडे होत्या आणि त्या दृष्टीने त्या ठिकाणी त्यांनी शेवटी जोर लावला। एकूणच उत्तर प्रदेशमध्ये 23 त्यांच्या सभा झालेल्या होत्या। आजमगडचं जर आपण पाहिलं तर मुलायम सिंगांचा तो खरं म्हणजे मतदारसंघ किंवा, परंतु या निवडणुकीमध्ये मुलायम सिंग तिकडे फिरकलेले सुद्धा नाहीत। म्हणजे असं अनेक ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जिल्हाशहा एक केंद्रीय नेतृत्व, एक प्रदेशाचं नेतृत्व आणि एक मंत्री अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही जोडलेलं होतं। आता मला सांगा की या सगळ्या 5ही राज्यांमध्ये सत्ता येणार तुमची? नाही, 5ही राज्यांचं मी सांगतच नाही तुम्हाला, पंजाबचा तर प्रश्नच येत नाही, परंतु उत्तरांचलमध्ये उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीची म्हणजे सत्ता येऊ शकते आणि गोव्यामध्ये सुद्धा आम्हाला कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 22 पर्यंत जागा मिळू शकतात। त्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा। कांताताई, तुम्हाला जास्तीत जास्त 22च जागा येतील असं वाटतं? जास्तीत जास्त 22च जागा येतील असं वाटतं गोवा? नाही, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतील ना। नाही, कारण तुम्ही आता म्हणाल की म्हणजे बघा, आम्ही आता जिथे काम करणारे, आम्ही अगदी आता मी म्हटलं की आम्हाला 40 पैकी 30 मिळतील, तर हे सुद्धा म्हणजे बरोबर नाहीये। मग त्या दृष्टीने एकूणच आता आपण पाहिलं की त्या ठिकाणी जे ध्रुवीकरण होतंय मतांचं, तर त्यावरून आणि 22 म्हणजे सुद्धा मताधिक्यच आहे की जरी आम्हाला मिळाल, त्याच्यापेक्षा जास्त मिळाल तर अधिक आनंद आहे। परंतु मणिपूरचं सुद्धा पाहिलं तर मणिपूरमध्ये सुद्धा यावेळेला आमची सत्ता येण्याची शक्यता मला म्हणजे वाटते। त्याच्यामध्ये खूप खूप धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल। एक धावती आकडेवारीवर नजर टाकूयात। आता बाकीच्याही राज्यांमधले कल यायला लागलेत। पंजाबमधले कल मोठ्या प्रमाणात येत आहेत। आता 18 कल आतापर्यंत आलेत। काँग्रेसला 14, अकाली दल आणि सहकाऱ्यांना 2, म्हणजे भाजपा, इथे भाजपा फार काही बरी कामगिरी करू शकेल अशी अपेक्षा नाही आणि आप सुद्धा इथे 2 ठिकाणी आपची सुरुवात झालेली आहे आणि आपण हे सगळे आकडे टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत। उत्तर प्रदेशमधले आकडे झपाट्यानं बदलत आहेत। भाजपा 31, सपा 16, काँग्रेस 4, बसपा 10 आणि अपक्ष आणि इतर 3। त्यामुळे सगळ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा जी आतापर्यंत माहिती हाती आली आहे त्यानुसार भाजप आत्ता आघाडीवर आहे। कानपूरमध्ये भाजप आघाडीवर आहे, इलाहाबादमध्ये भाजपा आघाडीवर आहे। या मोठी शहरं जी आहेत उत्तर प्रदेशातली, अभिजित, इथे भाजपची आघाडी आहे। शहरी भागात भाजपनं आपलं सिद्ध केलं। मिलिंद, लोकसभा निवडणूक असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये आता ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीच्या निवडणुका झाल्या, त्यात सुद्धा भाजप आघाडीवर होतं। जिथं जिथं शहरी मतदार आहे, सुशिक्षित मतदार आहे, तिथं भाजपला नेहमीच थोडं लोकांचा कल दिसून येतो आणि हे सुद्धा सुरुवातीचे जे आता रुझान येत आहेत आपल्या समोर आहेत त्यामध्ये सुद्धा भाजप आता 33 पर्यंत पोहोचलंय। परंतु ही आघाडी आता कितपर्यंत ते पुढे नेतात यावर भाजपला बहुमत मिळेल का नाही मिळेल हे आपल्याला थोड्या वेळात कळेल। नाही, पण आता त्याच्यामध्ये आझम खान मागायत समोर म्हणजे असं आहे की सुरुवातीचं आहे ते
परत म्हणजे आपण अनेकदा बघितलं की सुरुवातीला जे मागं असतात ते नंतर जिंकतात आणि हे होतं. पण आझम खान हे फार एक इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे उत्तर प्रदेशच्या राजकारणातलं. मला असं वाटतं की आझम खान म्हणजे निवडणुकीत काही होऊ शकतं. जर इंदिरा गांधी हरू शकल्या होत्या तर कोणी हरू शकतं, परंतु रामपूरमधनं आझम खान हरतील असं मला व्यक्तिशः हरण्याचा वाटत मुद्दा नाही, एकूण कॅरेक्टर म्हणून एक ते फार इंटरेस्टिंग आणि नाही. आझम खान एक कसं आहे की तशी त्यांची समाजवादी बॅकग्राऊंड राहिलेली आहे आणि मुस्लिम राजकारणावर त्यांचा संपूर्ण कारभार सगळा चालतो. उत्तर प्रदेशमध्ये साधारणतः आपल्या मराठी माणसांना रामपूर म्हणलं की हिंदू बहुल विभाग असेल असं वाटतं, परंतु तो मुस्लिम बहुल आहे. आणि रामपूर म्हटलं की आधी चाकूच आठवतो. आणि अलीगड हा हिंदू बहुल इलाका आहे. त्यामुळे अशा अनेक थोडंसं मराठी माणसांना थोडंसं एक चकवा देणाऱ्या ही नावं आहेत. त्यामुळे रामपूरमधनं आझम खान यांना डिफीट करणं तसं कठीण आहे. आणि रामपूरमधनं त्यांची म्हणजे कणी कापण्याचा प्रयत्न हा आपल्या अमरसिंग यांनी केला होता सपाच्या इंटरनल राजकारणामध्ये जयाप्रदांना त्यांच्या डोक्यावर बसवून. परंतु त्यांचा या संपूर्ण ह्या क्रायसिसमध्ये सुद्धा खूप क्रुशियल रोल राहिलेला आहे. ते एकाच वेळी मुलायम सिंग आणि एकाच वेळी अखिलेश या दोघांच्याही अत्यंत जवळचे आहेत आणि त्यांचा शब्दही खूप प्रमाण मानला जातो. त्याच्यामुळे माझ्या मते आत्ताच्या घडीला उत्तर प्रदेशातलं मुस्लिम जो नेतृत्व जे आहे मुस्लिम त्याच्यामध्ये सगळ्यात वर कदाचित आझम खान असतील. मुस्लिम नेतृत्वामध्ये आझम खान सगळ्यात वर आहेत हे मान्य करायला पाहिजे. परंतु राजू मला असं एक दुसरं माझं म्हणणं आहे की मुस्लिम समाज जो आहे तो कधीही मुस्लिम नेत्याच्या मागे जात नाही. म्हणजे तो नेता म्हणून कधीच मुस्लिम माणसाला चूज करत नाही. तो कायम नेता म्हणून हिंदू माणसाच्याच मागे जातो. हे स्वातंत्र्यापासून दिसून आलेलं आहे. म्हणजे या देशातले आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेशचे मुसलमान पंडित जवाहरलाल नेहरू, त्याच्यानंतर बहुगुणा, त्याच्यानंतर VP सिंग, त्याच्यानंतर मुलायम सिंग असेच राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्या समजा मुस्लिम नेता असला तर त्याच्या नेतृत्वाला ह्या कायम मर्यादा राहिलेल्या आहेत. म्हणजे ते दुय्यम पातळीवर आपला नेता असावा म्हणजे मुस्लिम असावा हे त्यांना मुस्लिम समाजाला ते जास्त सोयीचं वाटतं. हा म्हणजे मुस्लिम समाज बेसिकली मुस्लिम नेत्याला फारसा कधी जास्त एका लिमिटच्या पलीकडे फारसा पाठिंबा देत नाही. कारण या देशाच्या राजकारणामध्ये मुस्लिम नेतृत्व फार काही आपल्याला डिलिव्हर करू शकेल असं त्याला वाटत नाही. त्याला खूप पार्श्वभूमी आहे, फाळणीची पार्श्वभूमी आहे, देशामधल्या ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी आहे. आणि त्याच्यामुळे कायम जो स्ट्रॉंग हिंदू नेता आहे ज्याच्यामागे हिंदू मासबेस आहे, जनाधार आहे, त्याच्या मागे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर पूर्ण जातो. राज्यात अपील होईल असं नेतृत्व. अपील असणारं मुस्लिम नेतृत्व अजून तयारच झालेलं नाही उत्तर प्रदेशमध्ये. प्रत्येक रिजन मध्ये वेगळे आहे. एक भाजपमधला सुद्धा कल आहे आणि तोच कदाचित काही प्रमाणात स्वाभाविक होता. रीटा बहुगुणा यांचा. रीटा बहुगुणा आपल्या मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत आणि जे पहिले रुझान आहेत, जे पहिले कल आहेत, रीटा बहुगुणा आघाडीवर आहेत म्हणजे अपर्णा यादव पिछाडी. अपर्णा यादव पिछाडी. आणि अपर्णा यादवांची म्हणजे खरं तर ती जी सीट आहे ती म्हणजे ती फार अवघड सीट होती अपर्णा यादवांसाठी. आणि त्यांना तिथून का उभं केलं हे मुलायम सिंग आणि अखिलेश यांनाच जास्त माहिती. पण मुलायम सिंगांनी तिथं जाऊन जे अपील केलं होतं की म्हणजे माझी इज्जत तुमच्या हातात आहे या पद्धतीचं, तरी सुद्धा जर तिथं कौटुंबिक कलहातला प्रकार आहे. हो. मुलायम सिंगांनी पूर्ण प्रदेशामध्ये 3च ठिकाणी प्रचार सभा केल्या. एक शिवपालसाठी जसवंत नगर, दुसरं अपर्णा यादवसाठी लखनौ कॅन्ट आणि जौनपूरमध्ये पारसनाथ यादव त्यांचे उमेदवार होते. त्यामुळे मुलायम सिंग ह्या 3 महत्त्वपूर्ण मतदारसंघात गेलेत. आता राजीव सरांनी जसं सांगितलं लखनौ कॅन्ट ही परंपरागत भाजपची जागा म्हणून होती, परंतु मागच्या वेळेला रीटा बहुगुणा काँग्रेसमधून निवडून आल्या आणि त्या भाजपवशी झाल्या आणि त्यांचं तिथं काम बऱ्यापैकी आहे. त्यामुळे त्या पुढे आहेत यात मला आश्चर्य वाटत नाही. म्हणजे हा अपेक्षित प्रकारचा कल आहे पहिल्या टप्प्यातला. पण एक आकड्यांवर धावती नजर टाकूयात. आपल्याला आकडे सातत्यानं आता बदलत आहेत आणि इथून पुढे ही आकड्यांची गती झपाट्यानं बदलणार. उत्तर प्रदेशात आतापर्यंतचे जे पहिले कल आले त्यानुसार भाजप 39 ठिकाणी आघाडीवर आहे, सपा 14 ठिकाणी आघाडीवर आहे, काँग्रेस 4 ठिकाणी आघाडीवर आहे आणि बसपा 9 ठिकाणी आघाडीवर आहे आणि अपक्ष हे 4 ठिकाणी आघाडीवर. झपाट्यानं चित्र बदलत आहे. उत्तर प्रदेशातल्या रीटा बहुगुणा या आघाडीवर आहेत आणि मुलायम सिंग यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव या पिछाडीवर आहेत.